चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण प्रियंका यादव वय 32 वर्ष यांचे रात्री 1:15 वाजता तर अपेक्षा थोरणे वय 18 वर्ष यांचे सकाळी 6:30 वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले आहे. मृतांबद्दल आयुक्त शेखर सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे. तळवडे येथील एका कारखान्यामध्ये दिनांक 8 डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत 8 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतीक्षा तोरणे वय 16 वर्ष आणि कविता राठोड वय 45 वर्ष यांचे दिनांक 9 डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड वय 31 वर्ष यांचे 10 डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर उर्वरित जखमींपैकी आज 2 जणांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या 11 इतकी झाली आहे. या घटनेतील जखमी रुग्ण उषा चोरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या प्रकृतीविषयी आयुक्त शेखर सिंग विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच ते वेळोवेळी या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि 2 मदतनीस यांची 24 तास नेमणूक करण्यात आली आहे.